चला रे लक्ष द्या. हा बघा आपण 2 चलातील रेषीय समीकरण याच्यावर आपण रिव्हिजन घेत आहोत. त्याच्यामधल्या सराव संच 1.1 यामधला पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कृती पूर्ण करायची आहे. प्रश्न पहा, तुम्हाला कृती सांगितलेली आहे पूर्ण करायला आपल्याला दिलेला आहे. प्रश्न बोर्डावर पण बघायला बरं. आपल्याला सांगितलं होतं कोणतरी कमेंट करून किंवा सर आम्हाला काय करा 2 चलातील रेषीय समीकरण याच्यावर थोडंसं रिव्हिजन घ्या. तर बघा अशा प्रकारे प्रश्न तुम्हाला दिलेले आहे. कृती पूर्ण करा असं पण तुम्हाला सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी काय करायचं आपल्याला 5x + 3y = 9 याला नाव द्यायचे समीकरण 1 आणि 2x - 3y = 12. हे काय झालं समीकरण 1 आणि समीकरण 2 आपण लिहून घेतलेले आहेत. आता या दोघांमध्ये काय करायचं बघा. समीकरण 1 काय दिले तुम्हाला 5x + 3y = 9 आणि समीकरण 2 काय दिले 2x - 3y = 12. बरोबर 2 दिलेत तुम्हाला दोघांमध्ये. आता समीकरण 1 आणि समीकरण 2 यांची काय करायची तुम्हाला बेरीज. मग आपण इथं लिहू समी 1 व समी 2 यांची बेरीज करून यांची काय करायची तुम्हाला बेरीज. यांची काय करायची बेरीज. मग बेरीज करण्यासाठी समीकरण जशाला तसं आपल्याला खाली घ्यावा लागेल. मग म्हणून आपण इथं काय करू 5x + 3y = 9 आणि 2x - 3y = 12. हे झाले तुमचे 2. आता काय होणार 3y कॉमन आहे ते कटणार. हे दोघं आणि हे दोघं जे आहेत ते तुमचं काय करायचे तुम्हाला बेरीज. इथं बेरीज होणार, इथं वजाबाकी, इथं होणार बेरीज. आता 5x आणि 2x किती झाले 7x. इथं बरोबर 9 12 किती रे 21. मग हे झाले 21 जे तुम्हाला काय रकाना दिलेले प्रश्नामध्ये त्याच्यामध्ये आपण हे भरू शकतो. आता या ठिकाणी काय करायचं तुम्हाला बघा 7x = 21 हे तुमचं उत्तर आलेलं आहे. आपल्याला काढायची x ची किंमत. लक्ष द्या आपल्याला काय काढायची x ची किंमत. म्हणून x = 21/7. आता x ची किंमत किती आली तुमच्या x 7 ने 3 ला 21 ला भाग पूर्ण जातो. बरोबर. मग बेरीज किती आली 7 त्रिक 21. x ची किंमत आलेली आहे तुमच्याकडे 3. x ची किती किंमत आली 3. मग ही आलेली 3 किंमत आपल्याला समीकरण 1 किंवा 2 मध्ये ठेवायची आहे. आता आपण काय करू x = 3 ही किंमत तुमच्याकडे आलेली आहे. म्हणून x = 3 ही किंमत समी बरोबर कोणतं वाटतं आपल्याला त्याच्यामध्ये ठेवा. मी 1 मध्ये ठेवलं. समी 1 मध्ये ठेवून समी 1 काय दिलेलं आहे आपल्याला 5x + 3y = 9. हा समी 1 मला या ठिकाणी दिलेला आहे. आणि सोपं आहे. जिथे x आहे तिथे ही किंमत मांडायची. सरळ सरळ तुम्हाला करायचं गुणाकार. बघा जमतंय जमलं पाहिजे. आपल्याकडे समी 1 काय आहे ते आपण बघू. समी 1 दिलेले आपल्याला 5x + 3y बरोबर 9 हे आपल्याला दिलेलं आहे. आपण त्याची इथं मी थोडक्यात तुम्हाला किंमत मांडून देतो. समी 1 मध्ये 5 गुणाकारामध्ये x ची किंमत किती आली तुमच्याकडे 3 + 3y = 9 हे तुमचं समीकरण 1 झालेलं आहे. आता इथं यांची बेरीज करायची तुम्हाला. पण बेरीज आपल्याला तिकडं न्यावा लागणार आहे. म्हणून आपण काय करू ही संख्या पुढे घेऊ. दिसते का बघा. नसलं दिसत तर इथं थांबतो मी. तुम्ही लिहून घ्या. हे अशा प्रकारचं आपलं 5x + 3y = 9 या ठिकाणी झालेलं आहे. तुम्हाला काय करायचंय या ठिकाणी म्हणून
3y बरोबर 9. आता हे 15 इकडे अधिक आहे, 9च्या पलीकडे गेले म्हणजे ते काय झाले वजा. 5 3 किती रे 15, 15 वजा झाले म्हणून वजा 15 या ठिकाणी आपण घेतलं. आता तुम्हाला काय करायचे 3y जसे तसे आपल्या जागेवर बरोबर ह्या दोघांची करायची वजा बाकी. 9 मधून 15 जात नाहीत तरी आपल्याला काढायचं म्हणजे येणार उत्तर आपलं येणार आहे ऋण संख्या. तुमचं आलं ऋण 6. आता काढायचं काय आपल्याला y, मग y बरोबर ऋण 6. हा 3 गुणाकारात इथं आला म्हणजे भागाकार झाला. मग y बरोबर तुमची किंमत किती येणार आहे ऋण 3 दोन्ही 6, 3 न 6 ला भाग द्यायचा आहे म्हणजे वजा 2 ही तुमची किंमत येणार आहे. आणि x बरोबर तुमची किंमत किती आली x बरोबर आली आपली 3. मग आता या समीकरणामध्ये तुम्हाला x व y च्या किमती काढायच्या. मग आपण लिहू x y आणि इकडे कंसात 3 वजा 2. ही समीकरणाची काय आहे उकल हे आपल्याला लिहावं लागेल. ही समीकरणाची उकल आहे. काय आहे उकल आहे. असा पहिला प्रश्न सोपा आहे. झालं काय अवघड नाही. समीकरण हे फक्त काय आहे तुम्ही थोडस लक्ष नाही दिलं की प्रॉब्लेम येत असतो बरोबर. थोडस लक्ष द्या. खूप सोपे सोपे प्रश्न आहे. इथूनच आपल्याला किंमत कळते. समीकरण 1 मध्ये काय बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार काय करायचं ते बघायचं. आणि जास्त करून समीकरणामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे एक तर बेरीज किंवा वजाबाकी दोनच संख्या दोनच क्रिया तुम्हाला दिलेल्या आहेत आणि त्या दोनच क्रिया आपल्याला व्यवस्थित करायच्या आहेत. प्रश्न दुसऱ्यामध्ये आपल्याला दिले खालील समीकरण एक सामायिक समीकरणे सोडवा. त्याच्यामध्ये समीकरण 5 6 7 8 8 प्रश्न आपल्याला दिलेले आहेत आणि खूप सोप्या पद्धतीने आपण ते प्रश्न इथं पटापटा सोडवू शकतो. आणि सोडवण्याचा प्रयत्न पण तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे. बघा काय राहिले का बघा रे प्रश्न दिले आपल्याला एक सामायिक समीकरण सोडवामध्ये 3a अधिक 5b बरोबर 26 आणि a अधिक 5b बरोबर 22. 5b या ठिकाणी कॉमन पद आहे. आपण काय करू सर्वप्रथम समीकरण 1 आणि समीकरण 2 मांडून घेऊ. a 3a + 5b बरोबर 26 याला समी 1 आणि a + 5b बरोबर 22 हे झालं समीकरण 2. आता काय करायचं मोठं समीकरण कोणतं आहे 1. समी 1 मधून समी 2 तुम्हाला वजा करायचं. समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करू. काय करू इथं वजा करू. आपल्याला वजाबाकी करायची बरोबर. समीकरण किती मधून किती 3 मधून 2 वजा करायचे. मग म्हणून आपण मांडून घेऊ 3a अधिक 5b बरोबर 26 आणि a अधिक 5b बरोबर 22. इथं तुम्हाला वजाबाकी सांगितलेली आहे म्हणून पूर्ण काय करायचे तुम्हाला या ठिकाणी वजाबाकी. 3a मधून a गेला राहिला तुमच्याकडे 2a 5b कॉमन म्हणजे ते झाले कट बरोबर. 26 मधून तुम्हाला 22 वजा करायचे. तुमचं उत्तर आले 4. 26 मधून काय करायचंय 22 वजा केली उत्तर आलं 4. आपल्याला काढायची a ची किंमत. 2a बरोबर 4 हे आपल्याला दिलेलं आहे म्हणून हा a पुढे आला a बरोबर 4 जसेला तसे 2 गुणाकारात आहे इथं तो भागाकारामध्ये आला म्हणून आपल्या a बरोबर उत्तर काय आलं 2. a ची किंमत किती आली रे तुमच्याकडं इथं आपण काढली त्या प्रकारे किती आली a ची किंमत 2 ही आलेली आहे. आता a बरोबर 2 ही किंमत आपल्याला समीकरण 2 मध्ये ठेवायची. बघा हे समीकरण 2 बरोबर. हे समीकरण किती आहे 2. मग 2 ही आलेली किंमत आपल्याला समीकरण किती मध्ये ठेवायची आहे 2. मग इथं लिहून घ्या a बरोबर 2 ही किंमत समीकरण किती मध्ये ठेवायची आपल्याला 2 मध्ये. मग समीकरण 2 मध्ये किंमत ठेवताना सोपं आहे ते प्रकरण. इथं फक्त a दिलाय तुम्हाला. मग a ची किंमत किती आली 2. मग 2 गुणाकारामध्ये a अधिक 5b बरोबर 22 आपल्याला काढायची a ची किंमत. सॉरी a ची किंमत निघलेली आहे आपल्याला काढायची.
पुढची किंमत मग आपण लिहू म्हणून a बरोबर 2 ही किंमत कितीमध्ये ठेवायची तुम्हाला समीकरण 2 मध्ये आपल्याला समी 2 मध्ये ठेवायची. मग समी 2 मध्ये ठेवून आता समी 2 काय आहे तुमच्याकडं मग इथं लिहू आपण 2 गुणाकारामध्ये a अधिक 5 b बरोबर 22 आपल्याला यांना सन्मानानं समोर आणायचं आहे. मग 2 गुणाकारामध्ये a म्हणजे सॉरी इथं a ची किंमत आपल्या 2 निघलेली आहे a बरोबर 2 बरोबर. मग म्हणून आता काय करायचंय 5b बरोबर 22 समोर येणार 5b बरोबर 22 समोर येणार. हा 2 अधिक आहे इकडं गेला वजा झाला 22 मधून काय करायचे तुम्हाला 2 वजा करायचे आहेत. मग आपण ते 2 वजा केलेले आहेत बघा. आता तर लय सोपं उत्तर येणार. आता इथं किती आलं 5b बरोबर तुमचं आलंय 20. आपल्याला काढायची काय आहे b ची किंमत काढायची. तुम्हाला काढायची काय रे b ची किंमत काढायची. मग आपण इथे लिहू म्हणून b बरोबर 20 जशाला तसे 5 गुणाकारामध्ये इथं आला भागाकारामध्ये 5 च्या पाड्यात 20 आहेत का आहेत. मग b बरोबर किंमत किती आली तुमची किती चौक 20 5 चौक 20 बरोबर. b बरोबर किंमत किती आली तुमची 4. मग आता a आणि b च्या किंमती a ची किंमत किती आली आपल्याकडं 2 आणि b ची किंमत किती आली 4. मग लिहायचं एका कंसात a, b आणि दुसऱ्या कंसात 2 4 ही या समीकरणाची काय आहे उकल आहे. लाईट गेलेली आहे. अशा प्रकारे याचा आपण हे झालेलं आहे. हो आपण हे पण प्रश्न सोडवला समीकरण 1 मधला एक सामायिक समीकरणामधला पहिला. त्याच्यानंतर परत तुम्हाला काय वाटते त्याच्यात बघा. दुसरा सोपा आहे तिसरा सोपा आहे चौथा सोपा आहे पाचवा पण आहे. आता 6व्या बद्दल जर कोणाला कन्फ्युजन असेल तर सांगू शकता. आपण ते पण प्रश्न या ठिकाणी पाहू. लिहून घ्या.